नाव तुझे घेता मनाला झालं समाधान. रामकृष्ण हरी. मित्रांनो, सांगा ना, गोकुळचा श्रीकृष्ण पंढरपुरात कसा आला आणि हात कटीवर ठेवून तो विठोबा कसा झाला? मित्रांनो, रुक्मिणी श्रीकृष्णाची पत्नी ती भगवान श्रीकृष्णापासून दूर का गेली आणि आज पण पंढरपूरमध्ये दोघांचे वेगवेगळे मंदिर का आहेत? पण याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की भक्त पुंडलिक भगवान श्रीकृष्णाचे मोठे भक्त होते. तर म्हणतात की आधी ते आई वडिलांची अनादर करायचे. म्हणजे फक्त पुंडलिक होते, त्यांना म्हणजे अनुभव झाला की आई वडिलांची सेवा ही खरी प्रभूची सेवा. छोटीपासून तो आई वडिलांची सेवा करायला लागला. असंच एका टायमाला जेव्हा ते आई वडिलांची सेवा करत होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः साक्षात पुंडलिकचं दर्शन द्यायला आले होते, त्यांना भेटायला आले होते. पण आपले जे भक्त पुंडलिक होते ते आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते. सो ते त्यांना म्हणाले की वीट घ्या, त्याच्यावर तुम्ही उभे राहा. मित्रांनो, जगामध्ये पहिल्यांदा असं झालं होतं की देव भक्तासाठी वाट बघतोय. हा मित्रांनो, शेवटी भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर असे उभे राहून तासभर कितीतरी क्षणापर्यंत ते वाट बघत राहिले आपले फक्त पुंडलिकसाठी. म्हणूनच विटेवर उभा म्हणजे विठोबा या नावाने ते ओळखले गेले. सो यातून आपल्याला काय कळते? सेवा करणारा कितीही लहान असला पण तरी सुद्धा देव त्याच्या समोर नक्की झुकतो आणि शेवटी भक्ती श्रद्धा हेच देवाला दिसते आणि तो त्याच्यासाठी धावत येतो. आता दुसरीकडे जेव्हा विठोबा पंढरपूरमध्ये होते, भक्त पुंडलिक करून सेवा करून घेत होते, तेव्हा रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाची पत्नी ती रुसावली होती. ती म्हणत होती की मला न सांगता तुम्ही पंढरपूरला कसे गेलात? म्हणून ती रुसवून त्यांच्यापासून दूर निघून गेली होती. त्यामुळे आज पण पंढरपूरमध्ये रुक्मिणी, रखुबाई आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठोबा यांचे वेगवेगळे मंदिर आहेत. पण प्रेम त्यांचं आज पण तेवढाच आहे. यातून आपल्याला शिकायला भेटतं की प्रेमामध्ये किती पण अडथळे आले, किती अडचण आले, सो त्याच्यापासून रस्ता काढायचा, दूर नाही व्हायचा. आता विठोबा भक्तासाठी तिथे आले होते, भगवान श्रीकृष्ण विठोबा झाले होते भक्तासाठी. सो भक्ताकडून सेवा करून घेत होते. सो त्यांच्यामध्ये रुक्मिणी आली नाही. सो ते फक्त प्रेम देत राहिली. आजही लाखो वारकरी चालत येतात, कोणी वयस्कर, कोणी लहान, तोंडात गजर आणि डोळ्यात एकच आस, ते म्हणजे विठोबाचे दर्शन. यातून आपल्याला समजतं की वारी फक्त चालणं नाही, सो ते देवाला भेटण्याची एक वाट आहे आणि शेवटी आपोआपच आपल्याला देवाचे दर्शन होतात. सो मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि बोला हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.